नमस्कार मित्रांनो, तर आज आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. जर माहीत नसेल तर ती व्हिडिओ पहिला बघा, नंतर इथं तुमची प्रेझेंटी लावा, नाहीतर कल्टी मारा. कल्टी मारू नका, तुम्हाला सांगतो. पहिला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? I = mr². हा आपण मागच्या लेक्चरला डिराईव्ह केलेला. मग आता काय भजन करायचं नाही. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मी डिस्कचा काढून दाखवणार आहे. डिस्क म्हणजे काय? जुन्या काळातली ती सीडी किंवा असं गोल चकती असते, चपटी, ज्याची विड्थ खूप छोटी असते, त्याला म्हणतात डिस्क. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो. ओके, आता जनरल फॉर्म्युला काय? I = mr². ओके, एम म्हणजे काय? पॉइंट मास. आर म्हणजे काय? या मासचं ॲक्सिस पासूनचं असणारं डिस्टन्स. पण इथं डिस्क आपल्याकडे पॉइंट मास नाही आहे, हा तर टोटल मास आहे, भरपूर मास आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही, की याच्याने आपण काढू शकत नाही, कारण हा एम आहे, स्मॉल एम, तर छोट्याशा माससाठी. पण आपल्याकडे अख्खी डिस्क आहे. मग त्याला काय करायचं माहिती आहे? सोपी आयडिया सांगतो. जशी शीतावरून भाताची परीक्षा असते, म्हणजे एक भात शिजले की नाही ते जर तुम्हाला समजलं तर अख्खा भाताचा टोप शिजलाय की नाही हे आपल्याला ओळखता येतं. तसंच आपल्याला डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर पहिलं आपण ती डिस्क कशापासून बनलेली आहे? छोटी डिस्क. जसं कांदा कसा एक एक वरची लेअर सोलता, तसंच हा जो डिस्क आहे ना, हा कॉन्सन्ट्रेट रिंगने बनलेला असणार आहे. असे छोटे 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 रिंग बनवून ही डिस्क बनलेली आहे. त्यातली मी एक रिंग पहिला कन्सिडर करतो, छोटीशी रिंग. ओके, या रिंगचा विड्थ dr, या रिंगचा रेडियस स्मॉल r, या रिंगचं मास dm, मास ऑफ रिंग. dr मीन्स विड्थ ऑफ रिंग. ओके, स्मॉल r रेडियस ऑफ द रिंग. ओके, इथून मधून पोकळ आहे, बाहेरून पोकळ आहे, आणि मधला फक्त रिंग पकडले. कारण अशा बिलियन्स, लाखो रिंग जर एकत्र केला तर आपल्याकडे डिस्क तयार होईल. त्यासाठी पहिला मी मास मी या पहिला डिस्कची डेन्सिटी काढतो. डेन्सिटी मास अपॉन एरिया. ही डेन्सिटी कोणाची आहे? अख्ख्या डिस्कची आहे. आणि ही डेन्सिटी युनिफॉर्म असणार आहे, म्हणजे इथं जी डेन्सिटी असेल ती इथंच असेल, ती इथंच असेल, ती इथं असेल. कुठलीही डेन्सिटी काढा त्या पूर्ण डिस्कची, सगळीकडे डेन्सिटी सेम असणार आहे. ओके, ए मीन्स एरिया ऑफ दिस डिस्क. मी याला रिप्लेस करतो. m = πr². कॅपिटल आर घेतो, कारण ह्या डिस्कचा रेडियस काय आहे? कॅपिटल आर आहे. ओके, डेन्सिटी काढली, मास अपॉन एरिया, मास अपॉन πr² पूर्ण डिस्कचा. आता मी रिंगकडे वळतो. रिंगचं मास किती आहे? dm आहे. हा रिंगचं मास dm आहे. हे मास काढण्यासाठी काय करायला लागेल? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया. कोणाची? या रिंगची. रिंगचा काढतो dm. हे बघा, हा m आहे ना, हा एला इकडे मल्टिप्लाय आणला की असा फॉर्म्युला तयार होईल. हा पूर्ण डिस्कसाठी होता. हा dm मास छोट्याशा रिंगसाठी आहे. ओके, मग छोट्याशा रिंगचा मास मी dm केलंय. डेन्सिटीचा फॉर्म्युला हा बघा इथे आहे, मास अपॉन πr² मल्टिप्लाय बाय एरिया. ह्या रिंगचा एरिया तुम्हाला सांगतो. आता ही जी रिंग आहे, त्याला जर मी कट केली तर अशी सरळ होईल. ओके, ही जी रिंग आहे ना, त्याचा मला एरिया काढायचा. हा जो आतला भाग दिसतोय ना, त्याचा आतला एरिया काढायचा आहे. त्याला मी कट केला. ही जर रिंग कट केलीत आणि त्याला तुम्ही स्ट्रेट केलीत, अशी स्ट्रेट केली. ओके, आता याचा विड्थ आहे तो किती आहे? dr आहे. हा बघा इथे लिहिलेला आहे विड्थ. इथून इथपर्यंत लेंथ म्हणजे काय? ही टोटल ही लेंथ आहे. ती लेंथ म्हणजे काय? ही कट केली तर ह्याचा सरकम्फरन्स किती असतो? 2πr. याचा रेडियस स्मॉल r आहे म्हणून स्मॉल r घेतला. हा झाला काय? रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो? l × b. लेंथ कुठली आहे? 2πr मल्टिप्लाय बाय विड्थ कुठली आहे? dr आहे, ब्रीड्थ. ओके, लेंथ इंटू ब्रीड्थ. हा झाला एरिया कोणाचा? ह्या रिंगचा. तो इथं मी पुट करतो. हे पाहिजे तो कॉपी करून घ्या. 2πr मल्टिप्लाय बाय dr. पायला पाय कॅन्सल करतो. ओके, ठीक आहे. हा मास झाला छोट्याशा रिंगचा. आता काय करतो? हा एकाचा मास झाला. ओके, याचा जर मी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला घेतला छोट्याशा रिंगचा, तर तो कसा तयार होईल? डी म्हणजे छोटा मोमेंट ऑफ इनर्शिया, dm म्हणजे छोटा मास, r² म्हणजे याची रेडियस. अशा किती रिंग आहेत?
हजारो लाखो करोडो रिंग आहेत. मला काय करायला लागेल? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन नेहमी हे जोडायचं काम करतं आणि डेरिव्हेशन हे नेहमी कट 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 छोटे तुकडे करायचं काम करतं. इंटिग्रेशन करतो कुठून? इथून म्हणजे मधून, झिरोपासून इथून ते ह्या टोकापर्यंत. इथून हे किती अंतर आहे? कॅपिटल आर. 0 टू कॅपिटल आर. हे सगळे जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेत तर डी आयचा काय होईल? कॅपिटल आय होईल. ओके, आता क्वेश्चन राहिला इथे डी एम. हे काढलेलं आहे बघा डी एम. ह्या डी एमचं एम अपॉन पाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू 2r डी आर. एम अपॉन आर स्क्वेअर 2r डी आर ठेवलं. हे डी एम बद्दल. आणि ह्याला विसरू नका, हा शेवटी आहे किती? आर स्क्वेअर. ओके, 0 टू याच्यामध्ये कॉन्स्टंट बाहेर काढा. कॉन्स्टंट काय? या डिस्कचं मास कॉन्स्टंट आहे, डिस्कचा रेडियस कॉन्स्टंट आहे. ओके, हा 2 कॉन्स्टंट आहे. आतमध्ये काय राहिलं? 0 टू आर. हा आर आणि आर स्क्वेअर याचा मिळून आर क्यूब तयार होईल डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय डी आर. याचं इंटिग्रेशन जर काढलं तर आर क्यूबचं इंटिग्रेशन आर रेज टू 4 डिवायडेड बाय 4 असं तयार होईल आणि 0 टू आर. इंटिग्रेशनमध्ये पॉवर वाढते. ओके, आन्सर तयार झालेला आहे आपलं. ओके, हा कॅपिटल आर याच्यामध्ये टाकतो. 2m डिवायडेड बाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय हा आर इथे टाकला आणि आपलं वाटोळं लावून झालं. डिवाइड बाय 4 आर स्क्वेअरला हे 1 2 आर गेले. 2 1 जा 2 2 जा. राहिलं काय? एम. आरचा स्क्वेअर खाली डिनॉमिनेटरला 2. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया एका डिस्कचा. थोडा कन्फ्युजिंग आहे, रिपीट ऐका. मेन फॉर्म्युला आहे डी एम आर स्क्वेअर. डी एम पाहिजे म्हणून डी एम शोधलं, त्यासाठी डेन्सिटी लागली, त्यासाठी डेन्सिटी शोधली. डेन्सिटी तर मिळाली, ही डेन्सिटी याच्यात टाकली, ह्याच्यावरून डी एम भेटला. हा डी एम इथं ठेवला, कॉन्स्टंट बाहेर काढले, इंटिग्रेशन केलं, कॅन्सल जाणारं आउट केलं, उरलं हे 3 मार्काचा क्वेश्चन आहे. लिहून घ्या.